त्या गावानं मला 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात दिली. आराराबांनी संत गाडगेबाबा अभियान चालू केलं, त्याच्यात आम्ही भाग घेतला. निर्मल ग्राम पुरस्कार त्यावेळेस निघाला, त्याच्यात आम्ही भाग घेतला. माझा एक स्वभाव आहे, कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं, अभ्यास पूर्ण करायचं, कामात रडरड करायची नाही. निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. आणि मग आम्ही लोकांना माहीत झालो. नाही तर आमची काय ओळख, आमची ओळख तुम्हाला सांगितली काहीच नाही, झिरो. मी एका हॉटेलमध्ये कामाला होतो पंचायतच्या अगोदर, काही नाही, शून्य. मग लोक यायला लागले, सरकारचे माणसं यायला लागले, गाव पाहायला लागले, गावाचा अभ्यास करायला लागले. 4 पत्राचं ऑफिस, ते 4 पत्र गळके ऑफिस, म्हणजे ते पंचायतचं नव्हतं, कशाचं तरी होतं, त्याच्यात ऑफिस घातलं होतं. अतिशय गरीब ग्रामपंचायत, म्हणजे त्या गरिबीचा अंत नाही, एवढी गरीब पंचायत होती. आणि ती आमच्या हातात आली म्हणजे लोकांनी दिली. आणि माझ्या हातात पंचायत देताना मी आज बी अगदी मनापासून सांगतो, फक्त महिलांनी माझ्या हातात दिली. माणसं हरामी एका बाजूला, माणसं लय बदमाश, लय म्हणजे लयच बदमाश कलाकार. मला त्या लोकायला अजूनही कळत नव्हतं की मी निवडून कसं येतो. म्हणजे माझ्या अंदाजाने मी तुम्हाला खरं सांगतो, वारकरीच्या औलाद आहे, 70% माणसं माझ्या विरोधात होते. किती? 70% माझ्या गावातले. 30% माणसं माझ्या बाजूने असतील, माणसं. पण महिला 100%. मग आम्ही 130 झालो ना. यायला कळतच नव्हतं निवडून कसं आलं. हे 70% म्हणजे यायला लय दिसायचं ना. पण मला गॅरंटी आहे, त्याची बायको सुद्धा त्याच्या मतदानाच्या दिवशी ऐकत नव्हती. हे का घडत होतं? महिलाच्या पोटात वेगळं काही नाही, त्यांना गाव स्वच्छ सुंदर सुखी असावं ही त्यांची अपेक्षा आहे. आणि हजारो वर्षापासून आपण जे महिलावर अत्याचार करत आलो, तुम्ही आम्ही सगळे, ते त्यांना हटवायचे, त्याच्यातून द्यायला बाजूला व्हायचंय. आणि तो प्रयत्न आम्ही केला, ती आशा ते माझ्या गावच्या महिला त्याच्यात धुंडळीत होते आणि त्या यशस्वी झाल्या. आणि आम्ही बी त्याच पद्धतीने काम केलं. मी गर्वानं सांगतो, आज माझ्या गावच्या महिला इतक्या सुखी महिला मला कुठं दिसत नाही. हा असायलाच पाहिजे. आणखीन पुढचा एक शब्द सांगू का? माणूस ही जात इतकी मूर्ख आहे, त्याला अजून कळलं नाही की महिला सुखी झाल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. सुखाचं मूळ तिथं आहे, लक्ष्मी तिथंच आहे. म्हणून प्रत्येक गावानं महिलाचा आदर केला पाहिजे, महिला सुखी कशा होत्या याचा विचार केला पाहिजे. तुम्ही बघा, काय नाही आहे त्यांच्याकडे आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर. पण आम्ही एक वापरायचं साधन म्हणून तिच्याकडे पाहिल्यामुळं आम्ही तिच्या जन्माचा नरक केला आणि आमचाही जन्म नरकात गेला. इथं बसलेल्या माता भगिनीला माझी विनंती आहे की तुम्हाला कुठंतरी 2 पाऊल पुढे टाकणं आहे. कोणीतरी येईन आणि आपलं चांगलं करीन ह्या भरोश्यावर राहू नका. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या देवीचं रूप दिलेलं आहे. कायम नुसतं सरस्वती होऊन चालायचं नाही, कधी जगदंबा बी व्हा. कडक भूमिकेत कधीतरी या. गावाला घरच्याला वळण लावायचं, सुखी करायचं, तर हे महिलाच्याच हातात आहे. 25 वर्षात मी काय केलं आणि माझ्या काय लक्षात आलं, मी कायम सांगत असतो, ते तुमच्या इथे सांगतो आज. आणि एक अजून माझी गोष्ट, मी इथं काही बोलतो, मी ते पडेगावचं बोलत नाही.
मला इथलं काहीच माहीत नाही. कोणी सांगायचा प्रयत्न केला तर मी ऐकत बी नाही, का मला या गावाशी काय घेणं आहे. मी जे बोलतो ते महाराष्ट्राच्या देशाचे मानवाच्या कल्याणाचे. मला एका गावाची काही घेणं नाही. मला पोरगं नाही म्हणून इथली पोरगी करायची नाही. माझ्या पोरीचे लग्न झाले म्हणजे इथं द्यायची बी नाही. मला कधी आयुष्यात निवडणुकीला उभं राहायचं नाही म्हणजे तुमच्या इथं बी राहायचं नाही. मग कशासाठी मी तुमचं काही चांगलं आणि वाईट बोलन. मला काय घेणं आहे. 5 पोरी होत्या, मला 5ही पोरीचे लग्न झाले. शेवटच्या पोरीचे पोरं 8वी 9वीला आहे. शेवटच्या पोरीचे 8वी 7वी 8वीला पोरं आहे. माझ्या नातीला पोरं झालेले आहे. म्हणजे मी काय पंजोबा झालो. काय राहिलं जेवणात, काय राहिलं नाही. आणि आता पोरगी नसल्यामुळे इथे द्यायची नाही म्हणलं मी. पोरायला पोरीच भेटत नाही, आता परेशानी. पण ह्या कंपनीनं जर मनापासून काम केलं ना साहेब, भविष्यात इतर गावचे लोक शेतकऱ्याच्या पोराला पोरी द्यायला तरच ते निधं. हा ना, खरंच ना. ते म्हणले पाहिजे पडेगावातच एखादं पोरग पहा. आज लय परेशान आहे पोर, लोक पोरी देत नाही. तर शरद पवार साहेब नागपूरला गेले ते मागच्या 2 महिन्यापूर्वी. तिथं स्टेजवर एक जणानं पत्र नेऊन दिलं साहेबाच्या हातात. त्या पत्रात लिहिलं होतं की माझं वय 35 झालं, माझं लग्न होईना, तुम्ही काहीतरी करा. आता शरद पवार साहेब काय करीन त्याला. ते काय घरकुल आहे का याला देऊन टाकाय. अरे हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. 15-20 वर्षापूर्वी पोरीला जन्माला येऊन दिलं नाही, आता ते फेडा. महिलाला माझी विनंती आहे, अजून तरी सुधरा, मुलीला जन्माला येऊ द्या. माझ्या इथे 7-8 लोकांनी मुलीवरच ऑपरेशन केलेलं आहे. आणि 8-10 घर आहे असे. एक घर तर असे त्यांना मुलगा नाही मुलगी नाही, तरी त्याने दुसरी बायको नाही केली. आणि मुली असणारे तर लई घर आहे, त्यांनी दुसरी बायको नाही केली. मुली असणं काय वाईट आहे का. त्यात काय आहे ते मुलगा आणि मुलगी, उलट मुली चांगल्या. आणि अजून आम्ही सुधारलो नाही, मुलीला जन्माला येऊन दिलं नाही. आजच्या 10 वर्षाच्या बाद तुम्ही लिहून ठेवा साहेब, दोघात एक करावं लागेल. मोठा अवघड आहे, मोठा अवघड आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही, ते सत्य आहे ते. म्हणून अजून तरी मुलीला जन्माला येऊ द्या. 25 वर्षात एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपण विकासाकडे चाललो, सरकार बी घेऊन चाललं. सरकार कोणतं असो, सरकार सरकारचं काम करतं, आपण आपलं करायचं आहे. विकासाकडे चाललो आपण, ही गोष्ट खरी आहे. पण आपलं आयुष्य कमी हो राहिलं. तुम्ही ध्यान करा, विकास खूप करू राहिलो आपण, पण आयुष्य. मग हा विकास नेमका कशासाठी करायचा आहे. जर आयुष्यात राहणार नसत तर विकासाला करायचं काय. आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते पहिले. 100. आणि आता आपण 60-65. का बरं. हे कशाने झालं. याला कोणी जिम्मेदारी नाही का. मग विकास खरंच विकास झाला आपला का आपण अधोगतीकडे चाललो. विकास झाला असता तर 125 वर्ष जगायला पाहिजे होतं आपण, तर त्याला विकास म्हणता येईल. जर आपण 60 आणि 65 मध्ये चाललो तर याला विकास कसं म्हणायचं. काहीतरी चुकतंय आपलं. शेतकरी आत्महत्या करू राहिला. किती शेतकरी रोज एक दिवस खाडा नाही असं का त्या दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.
मग आपण विकासाकडे कुठं चाललो? मी इतिहासात कधी ऐकलं नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या केली, मी ऐकलं नाही. मग आपला विकास होतोय का हा, ही आपल्या मनाची शंका आहे. आता आपलं काय चुकलं? मला आत्ता एक जण तुमचे पुस्तक दिलं बघा त्यांनी, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय मराठीचं काय चुकलं. आपल्याला कळतंय पण आपण वागण्यात बदल करत नाही. आपण पळा पळा पळा, कुठे जायचं आपल्याला माहित नाही, नुसतं पळा. मग हे लक्षात आल्यामुळं काय करायला पाहिजे, 2-4 गोष्टी करावं असं मला वाटलं माझ्या बुद्धीमुळं. माझे काय खूप, मी काही तज्ज्ञ नाही. माझ्या काय काय लक्षात आलं का लोकांना पाणी चांगलं पाहिजे बाबा, गावात झाडं पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, लोकांना भेसळ नाही खाल्लं पाहिजे, पोरांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, संस्कार पाहिजे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे, वयस्कर लोकाला. हे कामं माझ्या लक्षात आले आणि ते मी केले. जेवढं माझ्याच्यानं होईन तेवढं केलं. माझं गाव तुम्ही पाहिलं, माझ्या नजरेने माझं गाव हे फक्त बेसमेंट आहे. हे पूर्ण नाही झालं, आमचं बेसमेंट आहे. मग त्याचा कळस व्हायचा असेल तर काय काय करायला पाहिजे विचार करा. पुन्हा सांगतो, पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलाला संस्कार लावा, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. जर 100 वर्ष जगायचं असेल हे कामं करा. अजून एक काम आहे पण ते जरा काम कटकटीचं आहे. ते कोणत्याच गावचे लोक ऐकत नाही, कोणी करीत नाही. त्याला काय पैसे लागत नाही, त्याला मेहनत बी लागत नाही, पण कोणतंच गाव ऐकत नाही. आणि ते काम केल्याशी तुम्ही 100 वर्ष जगायचे नाही. मग काय करू, सांगू का नको सांगू? हा, काय करू? महिला मंडळ होय, काय करू? पण ऐकत नाही ना कोणतंच गाव. मला आत्तापर्यंत अनुभव आहे, कोणतंच गाव ऐकत नाही. तुम्ही ऐकताल? 100 वर्ष जगायचं तर ऐकावं लागेल तुम्हाला. होय, महिला मंडळ सांगू का? मूड नाही ऐकायचा, सांगू? 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. याला काय पैसे लागत आहे? याला काय मेहनत आहे? पण का जळवतो आम्ही दुसऱ्यावर अजून आम्हाला कळलं, कोणालाच कळलं नाही. अहो, सगळ्याला सगळ्या गोष्टी सारख्या मिळणार नाही, सरळ नाही. सगळा भारत पंतप्रधान होईन का? सगळ्या गावातले लोक सरपंच होते का? सगळे पैसेवाले होणार नाही, सगळे गरीब बी होणार नाही, सगळे काळे राहणार नाही, सगळे गोरे होणार नाही. पण देवाने सगळ्याला काही ना काही दिलं, त्याच्यात समाधान माना, जगा. एक दिवस जन्माला आलो, एक दिवस मरायचं आहे. इथं पाहुणे म्हणून आलो आपण, आपलं काहीच नाही इथं, कोणाचंच नाही आहे. ना टाटा बिर्लाचं नाही, ना अंबानीचं नाही, मोदी साहेबाचं बी नाही. हे मी नाही म्हणत, हे काय तुम्ही आम्हाला सगळ्याला माहिती आहे कोणाचं काय आहे इथं. कोणत्या दिवशी बुडबुडा निघून जाईन पता नाही, नो गॅरंटी. तरी आम्ही पागलवानी काऊन वागतो? कोणासाठी करतो? माणसानं माणसासारखं वागावं. आमच्या साने गुरुजींनी सांगितलं बा, खरा एक तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतपत दलित तया जाऊन उठवावे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण. हेच खरं जीवनाचे सार आहे. कळलं तर आहे, नाही कळलं तर काय.
पण आम्ही फुगीरले फुगीर. तुमच्याकडे माणसं किती घंटे काम करत असेल? कधी कधी विचारलं तर मोकळं बोला, मजा येते. माणूस किती घंटे काम करत असेल? 8 घंटे. बाय एवढं खरं बोलले हे तरी बरं आहे. महिला किती घंटे काम करत असेल? 12. तुम्ही कमी म्हणल्या. हां, हे आकडा बरोबर आहे. 16 घंटे काम कर. मग पडेगावच्या माणसांनो, गर्व झालेल्या फुगीर लोक हो, खरं सांगा, रात्री पाय कोणाचे दुखत असेल? कोणाचे? महिलाचे का माणसाचे? ती 16 घंटे काम करते आणि ह्यो आरामखोर म्हणतो मग पाय दुखते. पैसे तो आहे खिशात ठेवतो, पाय तिला दाबायला लायतो. गर्व नाही तर काय? हो, ती सगळं सोडून तुमच्यासाठी आली. भले निसर्गाच्या नियमानं आली असेल, पण आम्ही त्याची जाण ठेवली पाहिजे ना. या सांगितलेल्या 5-7 गोष्टी करा. तुमच्या गावात काही झालं असेल त्याच्यापैकी ते चांगलं आहे, नसेल झालं तर करायचा प्रयत्न करा.